देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र भारी बाय सदा. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. सगळं स्टॉप करावं लागतं. विठाला विठाला हरी विठाल हे विठाल हे विठाल विठाल पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठाला 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 अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, वरं धाम केवल्यमेकं तुर्यं. प्रसन्ना प्रपन्नातिह देव देवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संतादिया, दूसरे चरण दसदिया, दूसरे चरण ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. आबाजी सद्गुरुदास तुका, आबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण समजाची अंग. त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजते जपृदी प्रदेशं. विभिन्रायि देवा सदा सूर्यमानं, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. अधुराम तपोवनादि गमनम, हत्वा मृग कांचनम. वैदेही हरणम जटायुमरणम, सुग्रीव संभाषणम. वाली निर्दलम लंकापुरी दाहनम, पश्चात रावण कुंभकर्ण हननम. इतदिहि रामायणम, इतदिहि रामायणम, इतदिहि रामायणम. शरण शरण जय हनुमंत, शरण शरण जय हनुमंत, शरण शरण जय हनुमंत. तुम्हालो राम दूता
शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या बाटा मज धावया सुभता राम रायाच्या सेवका शरण आलो मनी तुका उम्र जगावी घेऊन अवतार उम्र जगावी घेऊन अवतार पवित्रचे केले मन्याडीचे तीर संत म्हणत अवघे जमुनी सकळ केले ते पावन अवघे जडमूड उम्रज भूमी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो नामदेवराया सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु नामदेवासी कुरुळा नगरीत वसे माझा राया कुरुळा नगरीत वसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काया संत भूमीत जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा गुरु माऊली श्री संताची माता चरणावर माता चरणावरे संताची माता चरणावरे साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरे श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग साधकाचे मायबाप योगियाची माऊली माझे ज्ञानोबाराय यांच्या सगळ्याच्या पाठातील सगळ्याच्या परिचराचा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेकरती निवडलेला आहे विडाला आजच्या अभंगातून माझे ज्ञानोबाराय मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर माणसाला देवाच्या द्वारात उभं राहायला होतं पण देवाच्या द्वारात उभं राहत असताना किती वेळ उभं राहायचं तर त्यावेळेस ज्ञानोबाराय सांगतात देवाच्या द्वारात उभं राहत असताना फक्त क्षणभर उभं राहायचं. काही लोक ज्ञानोबारायला प्रश्न केला ज्ञानोबाराय आम्ही देवाच्या द्वारात उभं राहू त्याच्यासाठी काय तुम्ही म्हणताय फक्त क्षणभर उभं राहायचं पण आमचा फायदा काय लोक बाबा काम करत असताना जीवन जगत असताना फायदा असेल तरच काम करतात. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही देवाच्या द्वारात उभं राहिल्याच्या नंतर चारही मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतात. देवाची ही द्वारी उभा क्षण भरी तीन मुक्ती चारी साधी येल्या. काही लोक म्हणायला लागले ज्ञानोबाराय किती सोपं आहे देवाच्या द्वारा क्षणभर उभं राहायचं आणि चारही मुक्त्या प्राप्त करायच्या. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणजे देवाच्या द्वारात उभं राहत असताना शांततेने उभं राहायचं नाही तर मुखानं हरी नावाचं भजन करायचं. हरिमुख हे म्हणा हरिमुख हे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यावेळेस पुन्हा एक महात्मा ज्ञानोबारायकडे गेला आणि सांगायला लागला महाराज आमच्या पाठीमागं शेती आहे आमच्या मागं घरदार आहे आमच्या पाठीमागं लेकर बाळ आहेत आम्ही संसारिक आहोत आमच्याच्यानं देवाच्या द्वारात आणि देवाचं नाव घेणं होत नाही. त्यावेळेस पण ज्ञानोबाराय सांगतात आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रो भारी बाह्य सदा. असा संसार कोणी केला आणि त्याचा फायदा काय झाला. ज्ञानदेव मनी व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कशी. असा सरळ सोपा अभंगाचा भावार्थ झाला. आपलं कीर्तन विडाला कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा साधू संतांच्या कृपाल आशीर्वादाने भगवंताच्या कृपाल आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे पेनूर या पेनूर नगरीमध्ये बाबा हे किती वर्ष आहे सप्त्याचं 56 वर्ष झाले. वा गावकऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा बाबा जोरदार. गेले 56 वर्ष झालं बाबा आपण त्याच वजनात त्याच ताकदीत सप्ताह करतो.
काय काय गावचे कृष्णा दादा 2-4 वर्ष ताकद लायतात 5व्या वर्षी पसारा गुंडाळून मंदिरात ठेवतात. पण दादा 56 वर्ष सप्ताह करणं सोपी गोष्ट नाही. काही काही लोक सप्ताह, बाबा तुमच्या गावचा सप्ताह केवळ तुमच्या गावामध्ये परिसरात गाजत नाही, तुमच्या गावचा सप्ताह आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गाजत आहे. कारण काही काही लोक सप्ताह गावामध्ये करत असताना घरचं भांडण, धुऱ्याचं भांडण मंडपात काढतात. पण तुमच्या गावात तसं काय नाही म्हणून बाबा तुमचा सप्ताह ऑल आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गाजत आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. आज सप्त्यातील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. आज कीर्तनाला उपस्थित ज्याच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकत आहात ते श्री हरिभक्ती पारायण आकाश महाराज आंबोरे बाबासाठी एकदा टाळी वाजवा. कारण टाळी का वाजवायची? काही काही कथाकर बाबा कथा करतात, ज्या रूम मध्ये गेले तिथं झोपतात, पण बाबा मोठ्या अंत करणार एका बालकाचं कीर्तन ऐकण्यासाठी पुनश्च एकदा बाबाचं साठी टाळी वाजवा. आणि गोड अशी चाल म्हणली श्री हरिभक्ती पारायण आदिनाथ महाराज परभणीकर दादासाठी एकदा टाळी वाजवा. आणि भजनी मंडळ श्री हरिभक्ती पारायण आमचे माऊली महाराज अंतेश्वर बाबासाठी एकदा टाळी वाजवा. तसेच आमचे श्री हरिभक्ती पारायण सातेफळचे आमचे रामदास महाराज यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. तसेच इकडे गावातील भजनी मंडळ श्री हरिभक्ती पारायण गंगाधर महाराज, तसे विनेकरी बाबा, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम दादासाठी एकदा टाळी वाजवा. आणि बाबा आपल्या गावचं काहीतरी आज भाग्य आहे, ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये चालत आहे. तुम्ही कृष्णा महाराज आर्वीकर जर नाव टाकलं तर पहिल्यांदा ज्यांचे व्हिडिओ देतात आमचे ते कृष्णा दादा आर्वीकर दादासाठी टाळी वाजवा. मी मंडपात आल्या आल्या दादाकडे पाहिलं, दादा अर्धा घाम मला फेटा बांधायच्या. कारण दादा यांचं नाव घेतल्यानंतर काही काही गायक चाल म्हणत नाही. एवढंच नाही, कृष्णा दादाचं नाव घेतल्यानंतर काही काही कीर्तनकारांना सांगितलं कृष्णा महाराज वाजवायला आहेत, ते मोबाईल बंद करून ठेवतात. एवढी दादाची ताकद आहे. त्यांच्या वजनाची ताकद नाही, त्यांच्या वाजिनाची ताकद आहे. वाजवा दादासाठी टाळी. मला पण माहित आहे त्याने 10 वाजेपर्यंत मला सपातून घेतील. दुसरी गोष्ट म्हणजे बाबा ज्यांच्यामुळे तुम्हाला संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला ते आपल्या गावचे भूमिपुत्र, आपल्या पेनूर नगरीचं नाव केवळ पूर्णा तालुक्यापुरतं नाही, केवळ परभणी जिल्ह्यापुरतं नाही, ज्यांनी ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या गावचं नाव केलंय ते आपल्या गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्ती पारायण अमोलजी महाराज वानखेडे दादासाठी एकदा टाळी वाजवा. दादानी मला कॉल केला, म्हणजे घनश्याम महाराज. हा बोला दादा. म्हणलं आमच्या गावचा सप्ताह आहे, सांगा कितवा दिवस घालायचा. म्हणजे 13वा सोडून नाही दादा. पहिल्यांदा म्हणले घनश्याम महाराज तुम्ही कीर्तन करता का? मी म्हणलं दादा कीर्तन करता का म्हणजे? अहो जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम दिले. माऊली महाराज मायकावरल्याला प्रमाण म्हणायचं काम दिले. आमच्या कृष्णा दादाला पकवाज वाजवायचं काम दिले. आमच्या सिस्टीमवाल्या दादाला सिस्टीम लावायचं काम दिले. आमच्या इनेकरी बाबाला इना वाजवायचं काम दिले. तुम्हाला नाही बाबा, कीर्तनात द्यायचं आणि कीर्तनात येऊन मुखानं देवाचं नाव घ्यायचं ना हातानं काय वाजवायची? टाळी वाजवायची. पण काही काही लोक कीर्तनाला येतात आणि टाळी वाजवा म्हणले की वाजविता टाळी लाजवाटे, वाजविता टाळी लाजवाटे, वाजविता टाळी लाजवाटे. हातावरी हात हातोनी हातळी, हातावरी हात हात हातळी, हातावरी हात हातोनी हातळी, हातावरी हात हातळी. वाजविता टाळी लाजवाटे, वाजविता टाळी लाजवाटे, वाजविता टाळी लाजवाटे. हातावरी हात टाकून या फळी वाजविता टाळी लाजवाटे. पण ऐका बाबा, कीर्तनात येण्यासाठी, कीर्तनात येऊन देवाचं नाव घेण्यासाठी आणि कीर्तनात बसून हातानं टाळी वाजवण्यासाठी अमोल महाराज नाथ बाबा हरिपाठात म्हणतात, जे कीर्तनात येऊन देवाचं नाव घ्यायची ताकद आहे त्याचं अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी मैदा होय, त्याचे मुखे हरी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, त्याचे मुखी हरी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय, पैठा होय, पैठा होय. अनंत जन्मीचे सुकृत
टाळी एकदा सगळ्यासाठी बाबा. असं म्हणणं ना असं वाजीनं बाबा वेड्या गबाळ्याचे कृष्णादादा शेवटपर्यंत घाम पुसायचा नाही. कूलर लावलं तरी कूलर बाबा बघा तेव्हा कूलरकडे तर मी पाहिलंच नाही. तेवढं कूलर असताना दादाला एवढं का वाजीत आणि घाम यायलाय. कारण घाम का पुसायचा नाही. अमोल महाराजांना पुसला तर पुसला काय नाही, ते गावची आहेत. कारण तुम्ही का पुसायचं नाही या लोकायला कळालं पाहिजे. हे घामाचा पैसा आहे हरामाचा. हा काय काय कीर्तन काय काय लोक म्हणतात गायकाला न वादकाला पैसे काय करायचे. एक वेळेस बाबा तुम्ही कीर्तनकाराला पैसे कमी द्या उद्यापासून. आजपासून नाही उद्यापासून एक वेळेस कीर्तनकाराला पैसे कमी द्या बाबा. आणि काय करायचं सप्ताह करीत असताना बाबा जेवढा जीव कीर्तनकाराचा जीव म्हणजे बाबा हे गायक आणि वादक आहेत. कारण बाबा आपण प्रवास करत असताना रस्ता चांगला पाहिजे, गाडी चांगली पाहिजे, प्रवासी चांगले पाहिजे आणि ड्रायव्हर भिंगरी पिलेलं पाहिजे. बरोबर का नाही बाबा. प्रवास करत असताना रस्ता चांगला पाहिजे, प्रवासी चांगली पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. तसं कीर्तन करत असताना बाबा पकवाजा चांगला पाहिजे आणि गायक चांगले पाहिजे. हे दोघं असतील तर कीर्तन चांगलं होतंय. आमच्या नशिबाला चांगले चांगले नसले तर वाईट असले ना बाबा फेटा काढून बगलत घालून पूर्णाच्या बस स्टँड हिंडावं लागत. वाजवा एकदा दादासाठी टाळू. काय प्रमाण झालं वयामानान धारत नाही का. अनंत जन्मीचे सुकृत पदरी बाबा. ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य आहे तेच लोक मंडपात येतात आणि मुखानं देवाचं नाव घेतात. आपण समजावं बाबा आपण मंडपात आलोय आपलं अनंत जन्मीचं काहीतरी पुण्य आहे. भेटायला पुन्हा एकदा बाबा टाळकरी माळकरी पकवाजे सिस्टीम वाले साऊंड सिस्टीम वाले बाबा कॅमेरे वाले इनेकरी बाबा पंक्ती करणारे पंक्तीतून वाढणं नेणारे कीर्तनाला येणारे आणि कीर्तनातून चांगल्या चपला घरी नेणारे यांच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. भेटायला अभंग ज्ञानोबारायांचा हे हरिपाठ ग्रंथात हरिपाठ ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे बाबा एवढा श्रेष्ठ आहे. आपल्या घरामध्ये हरिपाठ म्हणणारी सून आणायची. ओय सुना बघणारे लक्षात ठेवा. हरिपाठ म्हणणारी सून आणायची आणि हरिपाठ म्हणणारी सूननं सायंकाळी 5 वाजता हरिपाठ घ्यायचा आणि हरिपाठ घेतल्याच्या नंतर आपल्या सासूबाईला सांगायचं सासूबाई काय घरातच वर शिरला. त्याच्यासाठी 5G दिमाग लागत असते आपलं कीर्तन ऐकण्यासाठी. आहे का बाबा. आत्याबाई माझा हरिपाठ घेणं झाला असं जर सुननं म्हणलं तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ देव सांगे झाला हरिपाठ देव सांगे झाला हरिपाठ ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा करण्याची ताकद बाबा या हरिपाठ ग्रंथात आहे. एवढंच नाही एखाद्या माणसाला जर वाटत असेल कृष्णदादा आपल्याला काळानं नेऊन नाही तर त्या माणसानं नित्यनेमानं हरिपाठ करायचा. एवढंच नाही काळण्याचं लांबच राहिलं त्या माणसाकडं काळ बघ सुद्धा नाही. कळी काळ त्यासी नवाय दृष्टी काळ त्यासी न पाय दृष्टी कळी काळ त्याची न पाय दृष्टी नित्य सत्य नित्य हरिपाठ त्यासी सत्य मिथ्या हरिपाठ जासी नित्य सत्य नित्य हरिपाठ हा हा सत्य मिथ्या हरिपाठ जासी कळी काळ त्यासी नवाय दृष्टी कळी काळ त्यासी न पाय दृष्टी कळी काळ त्यासी न पाय दृष्टी. नित्य सत्य मित्त हरिपाठ द्या कळी काळ त्यासी न पाही दृष्टी. काळ सुद्धा त्या माणसाकडे बघत नाही बाबा. फक्त माणसानं नित्य नेमानं हरिपाठ केला पाहिजे. एवढंच नाही हरिपाठ ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे अमोलजी दादा एवढा श्रेष्ठ आहे. एखादा माणूस जर हरिपाठ घेत असेल त्या माणसाच्या जवळ जायचं आणि त्या हरिपाठ ऐकायचा. त्या हरिपाठ ऐकल्यानंतर पवित्रची होय देह त्याचा पवित्रचे होय देह त्याचा पवित्रचे देह त्याचा हरिपाठ कीर्तन तुके दरी गाय पवित्र होय देह त्याचा
वाजवा. मजापेक्षा तिनं 10 पावसाळे अगोदर बघितलेले आहेत दादा. वाजवा टाळी कृष्णा दादासाठी. कारण सांगू का दादा, तोंडाव आहेत म्हणून स्तुती करायची नाही माणसानं. केवढा जरी मोठा कीर्तनकार असला किंवा लहान कीर्तनकार असला, महाराष्ट्रामध्ये तेवढ्या तोलानं त्या कीर्तनकाराचा कीर्तन वाजविणार एकमेव माणूस म्हणजे आमचे कृष्णादादा आर्वीकर. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. माणसानं जर बाबा हरिपाठाची कीर्ती ऐकली, पवित्रची होय देह त्याचा. एवढी हरिपाठ ग्रंथात ताकद आहे. एवढंच नाही बाबा, हरिपाठ ग्रंथात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. अमावस्याची रात्र असावं, रात्रचे 12 वाजलेले असावं आणि 12 वाजता माणूस शेतामध्ये दाऱ्यावर असावं. दार धरत असताना संध्याकाळचे 12 वाजलेले आहेत. त्याच्या समोर भूत येऊन उभं राहावं, तरी माणसानं घाबरायचं नाही. काय करायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणायचं. असं म्हणल्यानंतर पळे भूत बाधा भेने ते भूत बाधा बेने, बळे भूत बाधा बेने. उच्चारानी मंडप आगाध, पळे भूत बाधा, भेने ते, भेने ते. बळे आगाध, बळे भूत बाधा बेने, बेने. वाजवा आमच्या अमोलदादासाठी टाळी बाबा. टाळी याच्यासाठी वाजवायला लागली बाबा, त्याने उलट्याचं काय केलं, सोयीचं केलं. माऊली महाराज काय काय लोक म्हणतील मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला गाता पाठ आहे, पण हरिपाठ का असं आहे, तिन्ही चरण बरोबर म्हणते. ज्ञानदेव म्हणे बाजूला जाणे संगत होते. त्याच्यासाठी दादासाठी एकदा टाळी वाजव. पहिल्यांदा इना घेतल्यानंतर मला कृष्णादादा वाटलं कार्यक्रम म्हणजे नामा म्हणे देवान असं आहे वाटलं, पण वाढत 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 भरपूर संख्या वाढली. पुन्हा एकदा बाबा आमच्या अमोलदादासाठी टाळी वाजवा असं नियोजन केलं. हरी उच्चारणी मंत्र पयाघात, पळे भूत बाधा भेने ते. एवढी हरिपाठ ग्रंथाची ताकद आहे. त्या हरिपाठ ग्रंथ लिहिणारे माझे ज्ञानोबाराय, ज्ञानोबाराय जन्माल्याने काय केलं, ज्ञानदेव रचिला पाया, रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, देवालया, देवालया. उभारिले देवालया, उभारिले देवालया. वाजवा टाळी बाबा. ज्ञानदेव रचिला पाया, माझ्या ज्ञानोबाराय जन्माला आले हरिपाठ ग्रंथ लिहिला बाबा. आणि त्याच हरिपाठ ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा अभंगाच्या सेवेकरता आहे. आजच्या अभंगातून ज्ञानोबाराय देवाच्या द्वारात उभं राहायला लावतात. ऐका, काही लोक म्हणतील बाबा आम्ही देवाच्या द्वारात उभं राहायला तयार आहोत, पण नेमकं आम्हाला देवाची ओळख करून द्या. कारण एखादं काम करत असताना बाबा अनोळखीच्या माणसाच्या मनावर माणूस काम करत नाही. मग ज्ञानोबारायला सांगा, ज्ञानोबाराय आम्ही देवाच्या द्वारात उभं राहू, पण आम्हाला त्या देवाची ओळख करून द्या. ते नेमका देव कुठे आहे? ऐका बाबा, आज आपल्या हिंदू धर्मामध्ये माणसं कशाला मानतील, पण जे शिकलेले आहेत ना बाबा आकाश महाराज, ते लोक आपल्याला देवाला मानायला तयार नाहीत. कारण कोणत्याही धर्मामध्ये गेलं तर त्या धर्माचे लोक गर्वाने सांगतात आमचा धर्म कोणता आहे ना आमचा देव कोणता आहे. पण शोकांतिका वाढते, आपलाच असा एक हिंदू धर्म आहे, आपल्या धर्मातील लोक धर्म सांगत नाही तर जात सांगतात. कारण आपल्या लोकायला बाबा देवाची ओळख झाली नाही. देवाची ओळख आपल्या लोकाला झाली.
पण अमोलजी दादा, आपल्या लोकांना देवाची ओळख कशी झाली? सोमवार आला की, मंगळवार आला की, आई बुधवार आला की, गुरुवार आला की सत्यनारायण. आमच्या गावात बाबा ते दर गुरुवारी, ते कोणत्या पुष महिन्यामध्ये दर गुरुवारी बाया ती सत्यनारायणाची पूजा. काय त्या सत्यनारायणाच्या पूजेना कोणाला फळ भेटलंय काय नाही बाबा. गुरुवारी एका दिवशी पुष महिन्यामध्ये मला कीर्तन होतं. गल्लीतून जात होते, शेजारची काकू म्हणली घनसू. म्हणलं काय काकू? चल न वागा म्हणजे आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, ती सत्यनारायणाची पूजा कर. म्हणलं बाबा काय करायचं, बाहेर जायचं, कुठं जायचं, आज कुठं कीर्तन नाही, चला जाऊ पूजा करायला. त्या घरी गेल्याच्या नंतर सगळं पूजेचं साहित्य आणलं. साहित्य आणल्यानंतर बाबा ती पोथी वाचायला सुरुवात केली. सत्यनारायणाचे ग्रंथ अध्याय पहिला, ध्यान देऊन ऐका. ज्यांनी सत्यनारायणाची पूजा केली त्यांना अध्याय पहिला. सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाची पूजा करत असताना 5 खारका घ्यायच्या बरं का. सत्यनारायणाची पूजा करत असताना 5 खारका घेऊन वाटीचं सामान घेऊन पूजेला ठेवायचं बरं का. सत्यनारायणाची पूजा करत असताना रवा आणायचा बरं का. रवा आणून तयावर भाजायचा बरं का आणि त्याला प्रसाद घेऊन सगळ्याच्या हातावर द्यायचा बरं का. अध्याय दुसरा. सत्यनारायणाची पूजा करत असताना एक मुलगी, शांबाला नावाची मुलगी वनामध्ये जात होती बरं का. शांबालाची नावाची जाताना मुलगी वनामध्ये गेल्यानंतर तिला एक राजा भेटला बरं का. शांबाला नावाच्या मुलीला राजानं सांगितलं, तुला जर काही प्राप्ती करायची असली तर 5 सत्यनारायणाचे गुरुवार कर बरं का. काय ती सत्यनारायणाची काय बाबा. ती सत्यनारायणची पूजा करत असताना 5 सवासणी बोलवायच्या बरं का. सवासी बोलत असताना त्या सवासणीच्या 5 जणांच्या वटीला फीस घालायची बरं का. ती फीस घातल्यानंतर त्या सवासणीनं उकलून पाहिल्यानंतर तिनं दुसऱ्या बाईला दिली बरं पाहिजे का. आणि त्या बाईनं ती फीस पाहिल्यानंतर उकलून शेतामध्ये भाकरी बांधून तिनं नवऱ्याच्या हातामध्ये फीस दिली बरं का. काय सत्यनारायणाची पूजा आणि काय बाबा त्या सत्यनारायणाच्या पूजाने करतोय. अरे तुम्हाला जर प्राप्ती करायची असेल वाचा माझ्या नानोबरायचा हरिपाठ. तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर वाचा एकनाथी भागवत. प्राप्तीच करायची असेल वाचा ज्ञानेश्वरी. प्राप्तीच करायचं असेल तर माझ्या तुकोबरायांचा गाथा वाचा. अशा थोकांड कथा कितीही जरी केला तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. एक वेळेस घरामध्ये हरिपाठ ग्रंथ वाचा आणि ग्रंथ वाचल्यानंतर नाही देव प्राप्त झाला, नाही जर घरामध्ये सुख शांती वाचली तर आयुष्यामध्ये हिवऱ्याचा महाराज कधी कीर्तन करणार नाही. विठ्ठल असे ग्रंथ वाचा बाबा. त्या ग्रंथानं काही प्राप्ती होत नाही बाबा. ऐका, देवाची प्राप्ती करायची असेल तर देवाच्या द्वारात उभं राहायचं. लोकांना देवाला मानले बाबा, पण कधी लॉकडाऊन मध्ये 5-6 2019 का 20 आलता मजा माताना आकाश महाराज. हे लॉकडाऊन कोरोना दर 10 वर्षाला एकदा यायला पाहिजे. तुमचं मत बाबा कसं याय पाहिजे कसं? कारण काय याय पाहिजे आम्हाला दादा, माणसानं कसं माणसाची वागावं हे कशानं शिकले. अहो आपण प्रार्थना करतो ना अमोल महाराज, माणसानं कसं वागलं पाहिजे. हेच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. आवाज वाटाळी बाबा. आपण प्रार्थना शाळेत ऐकूय बाबा, माणसानं माणसाशी वागलं पाहिजे. पण लॉकडाऊन मध्ये आपल्याला शिकलं बाबा, सख्खी बहीण स्वतःची पत्नी स्वतःचा भाऊ त्या कामाला आलं नाही. अरे स्वतःच्या मालकाला जर लॉकडाऊन ते कोरोना झालेला असला तर मालकीन बाबा मालकाजवळ 14 दिवस त्याला वाढाया गेली नाही. अरे कोण ऑफलाईन कोण नाही त्या लॉकडाऊन शिकलं. स्वतःची पत्नी माणसाजवळ आली नाही. हे सोडून द्या बाबा,
या लॉकडाऊनमुळं आमच्यासारख्या नवीन कीर्तनकारांना नवीन गाड्या घेतल्या होत्या, आम्हाला गाड्या फायनान्सवाल्यानं ओढून नेल्या. अख्खे कीर्तनच बंद बाबा. फायनान्स मध्ये गाड्या कशा भरायच्या, तिचे हप्ते कसे भरायचे. आमचं सांगितलं कसं गुदगुल्या होतात. अच्छा बरं वाटतं आमचं सांगलं की तुम्हाला बरं वाटतं. एवढंच नाही अमोल दादा, त्या लॉकडाऊननं काही काही गोष्टी चांगल्या शिकल्या बाबा. त्या लॉकडाऊन मध्ये बाबा लाखो खर्च केलाय लग्नाला. त्या लॉकडाऊन मध्ये डीजे लावलाय लग्नामध्ये. अहो सकाळी 6 वाजता लग्न लागायचं. आपल्याला लग्न लागलेलं पत्ता नाही, पोलिसाची गाडी कधी आली ते पत्ता नाही. तुमच्यासारखे जुने लोक म्हणायचे बाबा पोष महिन्यामध्ये लग्न लागू नाही, म्हणजे पुष महिन्यामध्ये पोष महिन्यामध्ये लग्न लागू नाही. पण लॉकडाऊन मध्ये पोष महिन्यात काय उसार झाले. त्या काळामध्ये बाबा संकट आल्याच्या नंतर लोकांनी देवाला मानलं. काही लोकांना मानलं नाही. पण ऐका बाबा, लोक प्रश्न करतात देव आहे का. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, तुम्ही देवाला माना की न माना, तुम्ही देवाला माना की न माना, देवाने आपल्याला मानलेलं आहे. ज्या दिवशी देव आपल्याला नाही मानणार त्या दिवशी आपण या जगात नाही राहणार. विडाला विठाल 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 महाराज तुम्ही 15-20 मिनिटं झालं सांगताय देवाच्या द्वारात देव आहे देव आहे. पण देव कुठे आहे. आत कीर्तनात आहे. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळे तळे भरला. विठ्ठल जळे तळे भरला. रीता ठावनाये उरला. रीता ठावनाये उरला. दृष्टीने पाहिला. आजव्या दृष्टीने पाहिला. दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठलाची विठ्ठल. हा टाळी टाळी टाळी. हा बसलेले तिकडे वट्यावर वारे वा. हा हा विठ्ठल म्हणतात रे बाप विठ्ठल विठ्ठल रे बाप विठ्ठल आदि बाबा विठ्ठल. आदि बाबा विठ्ठल. विठ्ठल साडी साडी भरला. तिचा ठाव नाही उरला. अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची भरला. रीता ठावनाये उरला. आजव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला. महाराज देव आहे या भूलतरावर आहे, या मायकामध्ये आहे.
या खांब्यामध्ये आहे, पण माणसाला बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे बाबा. देव आपल्या जवळ आहे, तुझा हे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. तुम्ही सांग महाराज देव आहे म्हणताय, देवाच्या जवळ जाण्याची काय गरज? विचार सागर ग्रंथामध्ये त्याला एक शब्द आलेला आहे बाबा, पिष्ट पिष्ट नेण्या, म्हणजे दळलेलंच पुन्हा तळायचं. देव आहे म्हणायचं आणि देव आपल्या जवळ आहे म्हणायचं आणि देवाची प्राप्ती करा म्हणायचं. पण ऐका बाबा, देव आहे, देव दिसतो, पण माणसाचा तसा दृष्टिकोन पाहिजे. पण देव कुणाला प्राप्त झाला बाबा? एक दृष्टांत सांगतो, भजन करा बिडाला. विठाला 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 हरी विठाला विठाला विठाला. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनामाता होऊन गेल्या. संत जनामाता बाबा लहान असताना आपल्या आईवडिलांसोबत पंढरपूरला गेल्या आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर माझ्या जनामातेनं चंद्रभागेचं स्नान केलं आणि देवाच्या दर्शनाला गेल्या. देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर माझ्या जनामातेनं देवाकडे पाहिलं. काय ते रूप! राज सुकुमार मदनाचा पुतळा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. असं रूप पाहिल्याच्या नंतर माझ्या जंत जनामाता देहभान विसरून गेल्यानं आई वडिलांना सांगितलं, आई आजपासून माझं पंढरपूर गाव, विठ्ठल माझे वडील, रुक्मिणी माझी आई, आजपासून मी गावाकडे येणार नाही, तर आजपासून मी पंढरपूर मध्ये राहणार. जनामातेच्या आई वडिलांना खूप तिला गावाकडे चल बाळा, इथं कोण आहे आपलं, खूप असं सांगितलं, पण जनामाता गेल्या नाही. आई वडील गावाकडे निघून आले आणि निघून आल्याच्या नंतर जनामाता देवाच्या समोर आलेला नैवेद्य खायचा आणि दिवसभर राहायच्या देवाच्या समोर भजन करायचं. दररोज देवाचं दर्शन करायचं, तिथंच भजन करायचं आणि देवाच्या समोर तुमचा नैवेद्य खायचा. एके दिवशी माझ्या नामदेवरायाने माझ्या जनामातेला पाहिलं आणि नामदेवराव जनामातेच्या जवळ आले. म्हणजे बाळा, अगं तू खूप लहान दिसतेस, कोण्या गावची आहेस तू, पंढरपूरमध्ये विसरलीस का? त्यावेळी जनामाता सांगितलं, नाही महाराज, मी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माझ्या आईवडिलांसोबत मी पंढरपूरला आले होते, पण या देवाकडे पाहिल्याच्या नंतर मी देहभान विसरून गेले. माझ्या आईवडिलांना सांगितलं मी गावाकडे येणार नाही, तर आजपासून मी पंढरपूरमध्येच राहणार. माझ्या नामदेवरायाला दया आली आणि जनामातेचं बोट धरून घराकडे नेलं. आणि घराकडे नेल्याच्या नंतर बाबा, नामदेवरायाच्या घरामध्ये माणसं 14 आणि जनामाते ही 15वी झाली. जनामाते घरामध्ये गेल्याच्या नंतर 2-3 दिवस झाले बाबा, जनामातेला घरामध्ये एवढं काम लागायचं की जनामातेला मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी टाइम सुद्धा पुरायचा नाही. एके दिवशी जगाच्या मालकालाच काळजी वाटली, अरे ती जणी आपल्या दर्शनाला येत गेली, आपल्या माझ्या समोर बसून राहत गेली, आज खूप दिवस झाले ती का आली नाही. म्हणून जगाच्या मालकानं विटेवरून उडी खाली घेतली आणि जनामातेचा शोध घ्यायला लागले. पहाटेचे 4 वाजलेले आहे आणि जगाचा मालक पंढरपूरमध्ये असा फिरत होता आणि फिरत फिरत एका गल्लीमध्ये गेले आणि गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर पहाटे 4 वाजता एका घरात मधून ओव्याचा आवाज येत होता आणि माझा जगाचा मालक त्या घरामध्ये गेले. पाहत होतं काय, जनामाता 4 वाजता दळण दळत होत. माझ्या जगाच्या मालकाला नाही राहावं असं वाटतं, जनामातेच्या समोर उभं राहिले आणि खाली बसून जनामातेला दळण दळू लागले. एवढं मग्न झाले 5 वाजले आणि जगाच्या मालकानं जनामातेला सांगितलं, अगं जनी, अगं 5 वाजलेत ग, आता मला मंदिरात जावं लागल, विठेवर उभं राहावं लागल. आता मंदिरामध्ये भजनी मंडळ येतील, काकडा सुरू होईल, ब्राह्मण बाप्पा येतील, माझी पूजा होईल. त्या घाई गोंधळामध्ये बाबा जगाच्या मालकानं जनामातेच्या घरामध्ये वस्त्र अलंकार विसरले, आपले कपडे विसरले आणि विठेवर जाऊन उभं राहिले. मंदिरामध्ये भजनी मंडळाला देव बाप्पा आले
आणि जगाच्या मालकाकडे बघतात तर काय जगाच्या मालकाच्या अंगावर वस्त्र नाहीत, अलंकार नाहीत. गावभर चर्चा पसरली, देवाचे वस्त्र चोरले, अलंकार चोरले. काही लोक म्हणायला लागले, अरे इतके दिवस कधी देवाचे वस्त्र चोरले नाहीत की काय झालं नाही, आताच का झालं असं? देवापाशी ती जणी राहती, चला तिच्या घराकडे. गावातील लोक अमोलजी दादा जनामातेच्या घराकडे गेले आणि गेल्याच्या नंतर बाबा जनामातेच्या घरामध्ये पाहिल्यानंतर जनामातेच्या अगदाच्या समोर वस्त्र दिसले, अलंकार दिसले. काही लोक म्हणायला लागले हिला गावाच्या बाहेर काढून द्या. काही लोक म्हणायला लागले हिला जित्त सुळावर न्या आणि हिला फाशीची शिक्षा करा. एक निर्णय ठरला, जनामातेला सुळावर नेऊन फाशीची शिक्षा द्यायची. जनामाता पुढे चालायच्या आणि पुढे चालत असताना बाबा जनामातेच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळू लागले. जनामाता रडायला लागल्या, सांग लागल्या, देवा सांग देवा, नेमकं माझा काय गुन्हा केला देवा? माझ्या घरात तूच आलास आणि तूच येऊन माझ्या घरामधून बाबा मला जळू लागलास, तूच वस्त्र विसरलास, तूच अलंकार विसरला. रे विठ्ठला तू केलास का बा, अलंकार विसरुनी केलास देवा. अळगेता माझ्यावरी अळचोरीचा माझ्यावरी. ओ ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात. दळण दळिले अरे देवा सांग ना, असा मी काय गुन्हा केला तू सांग नेमकं? अरे दीनराजे हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अरे सतत तुझं नाव घेते म्हणून माझा गुन्हा झाला. अरे सतत तुझ्या मंदिरात येते भजन करते म्हणून असा माझा गुन्हा झाला. अरे देवा मी का तुला माझ्या घरामध्ये बोलवलं नव्हतं? एक तर तू माझ्या घरामध्ये मनाला आलास, मला स्वतः तू दळण दळू लागलास, तूच वस्त्र विसरलास, तूच अलंकार विसरलास, असा माझ्या चोरीचा आळ का घेतलास? अरे सांग देवा, असा चोरीचा आळ का घेतला? जनामाता पुढे पुढे चालायच्या. पांडुरंगा केलास का बा, अलंकार विसरुनी केलास देवा. अलंकार विसरुनी केलास का, दळण दळिले सख्या श्रीहरी. आळतोरीचा माझ्यावरी. हो आळतोरीचा माझ्यावरी. जनामाता पुढे पुढे चालायच्या आणि पाठीमागं फिरून पाहायच्या. जनामातेला सरणावर उभं केलं, त्या सुळावर उभं केलं आणि केल्याच्या नंतर बाबा जनामातेला फाशीची शिक्षा देणार. तेवढ्यामध्ये जगाच्या मालकानं चतुर्भुज रूप प्रगट केलं आणि त्या सुळाकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्या सुळाचं पाणी पाणी करून टाकलं. एवढी देवामध्ये ताकद आहे आणि त्या देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं तर काय होतं अभंग?
भाग्यन भरी देणे मुक्तिचारी साधिला देवाची द्वारी उभा जन भरी देणे मुक्तिचारी साधिला हो देवाची द्वारी उभा जन भरी देणे मुक्तिचारी साधिला देवाची द्वारी उभा जन भरी देणे मुक्तिचारी साधिला हो देवाची द्वारी उभा जन भरी देणे मुक्तिचारी साधिला हो देणे मुक्तिचारी साधिला हरी मुखे मना 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 वाजवा दिनात महाराज टाळी बाबा. खरं म्हणजे मला वाटतंय दादा इथं माझं पेनूर मध्ये कीर्तन चालू नाही हे पंढरपूर मध्ये वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे असं वाटत आहे. काय समाज वाजवा टाळी बाबा. खरं बाबा म्हणजे तुमच्या गावात रोज एक एक कलाकार बोलवतात कारण नवीन नवीन तुम्हाला काहीतरी ऐकायला भेटतंय. पकवाज वादा करून काय वाजवत आहेत ती ऐकायला भेटत आहे. काही काही कीर्तनकार आम्हाला काही काही ठिकाणी बाबा वाजिणारे असे भेटतात आणि गाणारे असे भेटतात. वाजिणारे असे काही काही ठेकतात काही ठिकाणी भेटतात. वाजवायलेत की खाजवायलेत मिळत लागत नाही. एकच बोल दुखतंय खुब्यात दुखतंय खुब्यात दुखतंय खुब्यात. आरती ज्ञानराजा जय विठ्ठल लोक घरला गेले तरी त्याचा एकच बोल एवढाच. आणि गायक बी बाबा चांगले कारण मला सपादून घेणारे चांगले भेटले. काही काही ठिकाणी गायक एवढे. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर गाडीच्या खाली उतरलो कृष्णादान. उतरल्यानंतर त्या दोन्ही गायकांना माझ्याकडे बघितलं आणि बघून मला म्हणले काय नाही म्हणलं नुसता खेळ आहे. म्हणलं खेळ करणारा म्हणजे काय ते कोण खेळ करणारे कोणते राहतात बाबा ते गारुडे आहे की काय आहे बाबा खेळ करणारे ते लोक. पण त्याची अक्षय महाराज चूक काय आपण कीर्तनकार वाटतो का बाबा कीर्तनकार वाटतो का मग काय गोंधळी वाटतो काय कीर्तनकार आहे का बाबा. कीर्तनकार बरोबर आहे बाबा कीर्तनकार वाटतच नाही कारण कीर्तनकार असण्यासाठी त्याला बॉडी लागती त्याला गाडी लागती आणि त्याला दाढी लागते. जवळपास अक्षय महाराज आपल्यापाशी दोन गोष्टी आहेत. एकच गोष्ट कमी आहे. आता काय करणार कृष्णा दादा. ज्या गावामध्ये गेलं परत खरं तर म्हणजे कोण्या गावात मी जेवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गावामध्ये जेवलो तिथं जिरीत असतो. कारण का एका गावात कीर्तन सुटल्याच्या नंतर असं मी पुढे जाऊ लागलो. असं पाठ जात असताना माझ्यासमोर दोन माणसं रामभाऊ श्यामभाऊ एकमेकाला म्हणाले होय रामभाऊ. ते म्हणलं काय रे श्यामभाऊ रात्रचं आजचं महाराज लईत नाचू लागलं म्हणलं हां काय करील म्हणला खालीला कुठं जिरील. तेव्हापासून बाबा ज्या गावात मी खाले तिथंच त्या दोन गायकानं मला बघितलं नुसता खेळ आहे म्हणलं सुरू हो द्या खेळ आहे की काय बघू. एकटा झाला माऊली महाराज एकही प्रमाण म्हणलं कीर्तन सुटाय कृष्णा दादा 20 मिनिटं बाकी होते म्हणलं दादा अहो कीर्तन सुटायचा टाइम मला एकही प्रमाण म्हणा झालं काय असं राहतंय काय म्हटलं काय करा इथून पुढे मी उचला म्हणलं तुम्ही काय करायचं कोण म्हणलं उचला म्हणलं तुम्ही काय करायचं बोला उचला म्हणलं की उचलायचं बाबा. ते दोघं माझ्या पाठीमागं आलं 15 मिनिटं राहिले म्हणलं उचला. दोघांना जे उचललं मंडपाच्या बाहेर असे गायक असल्यावर काय एका गायकानं बाबा असं प्रमाण दिलं मला तेवढं काही कळत नाही पण प्रमाण लागते की नाही एवढं तरी कळत. एवढं प्रमाण दिलं कृष्णा दादा या मंडपाला तर नाही लागलं मंडपाच्या वरून लागलं. मी म्हणलं दादा काय प्रमाण दिलं म्हणलं. त्यानं टाळ ठुला ना दादा टाळ ठुला घरला गेल्याच्या नंतर कीर्तन सुटलं 15 मिनिटं खुर्चीवर बसलो माझ्याकडे कोणीच येईन. म्हणलं अमोल महाराज द्या ना काढून. महाराज म्हणलं अवघड आहे. म्हणलं कस काय अहो ज्याच्याकडे पाकिट होतं म्हणलं त्याचं तुम्ही प्रमाण बंद केलं की बाबा
15 मिनिटं मिळत तिचं ते थांबलेत कुठं मला दाखवा. चला म्हणजे तिच्या घराकडे गेल्या म्हणते ते रूम मध्ये बसलो. बाबा काय गोड आवाज आहे म्हणला. हा हा तुमचा आवाज गुळापेक्षा गोड म्हणजे तुमचाच आवाज आहे. हो म्हणला हाय कळतंय आम्हाला. म्हणलं बाबा काय तुम्ही ती मधले प्रमाणे म्हणलं बस. तो माझं ऐकच न की मी राग म्हणलं काय बाबा येत नसेल तर कशाला म्हणायचो म्हणलं. अहो तुमचा खेद येऊन गेलाय म्हणलं. काही म्हणायला तुमचा निवळ खेद आला तरी ते रूम मध्ये म्हणाले नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. हा ज्याला कळालं त्याला धन्यवाद. त्याला नाही कळालं कीर्तन सुटल्यानंतर गुळाचा चहा आहे तेवढा चहा पिऊन घराकडे जा. विढाला गोड नियोजन आहे बाबा. अभंगाचं पहिलं चरण झालं ना. अभंगाच्या पहिल्या चरणात माझे ज्ञानोबा सांगतात देवाची हे द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारी साधी येल्या. देवाच्या द्वारात उभं राहायचं आणि देवाच्या द्वारात उभं राहिल्यानंतर चारही मुक्त्या प्राप्त होत असतात. त्या 4 मुक्त्याचं नाव म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. कोणकोणत्या बोला कोणकोणत्या सांगून 1 तास झाला अर्धा तास झाला का सांगून. हा तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून बाबा आमचं कसंही चालतंय. तुमच्या जर ध्यानात राहू लागलं तर आम्हाला घरी बसावं लागत होतं. पहिली मुक्ती म्हणजे बाबा सलोकता. सलोकता मुक्ती प्राप्त केली कृष्णा दादा. सलोकता जर मुक्ती प्राप्त केली त्या माणसाला वैकुंठात घर मिळते. वैकुंठ भुवनी घर केले वैकुंठ भवनी घर केले ज्ञानदेवा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. त्या माणसाला वैकुंठात घर भेटतं बाबा. माणसाचं आयुष्य जातं तर इथं आपल्याला घर बांधणं होत नाही. इकून तिकून बांधलं तर खिडक्याला चवाळी इकून तिकून लाईत. पण सलोकता मुक्ती प्राप्त केली तर घर भेटत असतं. दुसरी समीपता मुक्ती प्राप्त केली ना बाबा त्या माणसाला पैशाची कशाचीच कमी नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माणसाला लक्ष्मी प्राप्त करायची असेल बाबा तर समीपता मुक्ती प्राप्त करायची. पण पैसा पण एवढा दाडा आहे बाबा. नेमका पैशावाल्यापाशी जातो. अमोल दादा किती जरी पैशाला आमच्यासारख्यानं म्हणलं पैसा आमच्या जवळ तर येईल काय तर येत नाही बाबा. पैशाजवळ जातो. असं सावधान जावाई सावधान नीट उभं राहा. ते खुश झालं जावाई म्हणल्यावर. मजच कशात काय नाही तिला कवा जावाई करा. लेकरं खुश झाली बाबा. लेकरं कीर्तनात असले तर बरं वाटतंय. काही ठिकाणी कीर्तन करत असे लेकरं असतात. आमच्या तिकडे लेकरं काही म्हणायचं माझं कीर्तन चालू झालं आमच्याकडून. आमच्या कीर्तनात एक लेकरं म्हणाले जाने मेरी. असे बाबा हे गोड बाहेर बरं पोरं हो सावधान. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला बोला कुठं झाला. शाबास लेकरासाठी टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय. शाबास काय गोड लेकर आहे तू. वा टाळी वाजवा याच्यासाठी बाबा. असे लेकरं असले पाहिजे बाबा. काही लेकरं आम्हाला कीर्तनात भेटतात. एका गावात कीर्तनाला गेलो. कीर्तन सुटल्यानंतर एका लेकरानं म्हणलं महाराज चला आमच्या घरी उन्हाळा चालू आहे ताक आहे ताक पिऊत. चला ताक पियाय गेलो. ताक पिल्याच्या नंतर त्यानं मला
तांब्या भरून ताक दिलं आणि त्याला म्हणलं बाबा ताक अर्ध पिलं आणि पिल्याच्या नंतर म्हणलं, बाळा तुझी आई शिवा देणार नाही ना. म्हणलं तू आईच्या महागाऱ्या मला ताक द्यायला कशाला देईल महाराज. म्हणला त्या ताकामध्ये अगोदरच उंदीर पडलेला होता, कसाही फेकून द्यायचं. असा तांब्या घेतला महाराज बाबा, असा फेकून मारला, बिरबिर एवढ्या जोरात तांब्या आपटला. मी म्हणलं बाया ताक दिलं ते दिलं, तांबा फुटला, तुझ्या आईला तर सांगणार नाही. कशाला सांगेल महाराज. मला हे तांब्या बाहेर न्यायचा होता. एवढे लेकर अवकाळी असतात बाबा तुमच्याकडे. कावचे लेकर गोड आहेत वाजवाटाळी याच्यासाठी. एका लेकरानं असंच कीर्तनात ऐकलं बाबा पैसा पैशाजवळ जातो. सकाळ झाल्याच्या नंतर घरातून त्या लेकरानं 1 रुपया घेतला आणि हनुमान मंदिरामध्ये आला आणि दानपेटी समोर गेला. गेल्याच्या नंतर दानपेटीच्या समोर असा रुपये धरल्याच्या नंतर त्या लेकरानं रात्रीच्या कीर्तनातून फिट ऐकलं. घनश्याम महाराजांना सांगितलं होतं पैसा पैशाजवळ जाणार. दानपेटीच्या समोर गेलं बाबा, अर्धा तास झाला, पैसा पैशाजवळ येईच ना. 1 तास झाला, पैसा पैशाजवळ जाईनच ना. 1.5 तास झाला. अमोल महाराज त्या लेकराच्या हाताला घाम आला आणि घाम येऊन पैसा पैशाजवळ गेला. तसं बाबा पैसा पैशाजवळ जातो. 2 मुक्त्या झाल्या. 3री मुक्ती म्हणजे बाबा स्वरूपता मुक्ती प्राप्त करणं म्हणजे बाबा साक्षात देवहन मात्र पितृ भात्रा सगोत्रा पार चतुर्भुज नर होऊनी ठेला. या 3 मुक्त्या वेगळ्या आहेत बाबा. आणि 4थी मुक्ती आहे ती सलोकता मुक्तीच्या पाठीमागं आपल्याला लागायची गरज नाही. ही मुक्तीच आपल्या पाठीमागं लागती बाबा. पण माणसानं काय करायला पाहिजे बाबा. हरी नावाचं भजन करायला पाहिजे. अभंगाचं 2रं चरण. हरी मुखे मना 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 हरि 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 मुखे मना मय निघला. वाजवा बाबा डासाठी टाळी वाजवा. माणसा तुम्ही हसा, मी तोपर्यंत चहा घेऊन येतो. माणसानं हसलं पाहिजे हो कीर्तनामध्ये. आकाश महाराज कधी कोण माणूस जाईल. माणसानं कीर्तनाचा हसलं ना बाबा. ज्याला शुगर आहे ज्याला बीपीचा त्रास आहे त्याने कीर्तनात येऊन हसायचं. काही लोकायला बाबा हसण्याच्या गोळ्या चालू आहेत. कधी हसायले हसायसाठी गोळ्या चालू आहेत. पण कीर्तनात आलं ना बाबा ज्याला शुगर आहे बीपी आहे कमी करायची ताकद. कीर्तनात येऊन बसायचं आणि हसायचं. पण चांगल्याच प्रसंगाला हसायचं. माणूस रडायचा प्रसंग असा सांगावून माणसानं हसल्यावर कसं होईल आम्हाला बाबासाठी टाळी वाजवा. हरी नावाचं भजन केलं ना बाबा ती सलोकता नावाची मुलगी प्राप्त माणसाच्या पाठीमाग लागते. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या चरणाचा अमोलजी दादा अर्थ सोपा आहे. जास्त सांगायची काही गरज नाही. कृष्णा दादा अर्थ सोपा आहे ना. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सोपा आहे ना बाबा. सांगायची काही गरज नाही. पण माणसं अर्थाचा बेअर्थ करतात. आळंदी ते पंढरपूर दिंडी निघाली. त्या दिंडीमध्ये आमच्या गावच्या 2 बाया माझ्यासोबत निघाल्या. अर्थाचा बेअर्थ कशा करता सांगतोय. आणि गेल्याच्या नंतर पहिला मुक्काम आळंदी ते बोला आळंदी ते पुणे किती मुक्काम पडतात बाबा.
2 मुक्काम पडतात. पहिला मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. माझ्याकडे काकू माझ्या गावच्या आली, म्हणली घनसू चल ना, म्हणली बाळा मला पुन्हा दाखव. त्या दिंडीत येणाऱ्या बाया बी कशाचं काय बाबा, काही भजन म्हणतात बाबा. ते गाठातही नसतंय, मालिकेतही नसतंय, काहीच नाही. तिनं भजन केलं केलं. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. म्हणले शांता का तू देवाला फोन? हा म्हणली देवाची माझी लय ओळख आहे. तुझी रे आठवण लय लय येते म्हणून तुला मिस कॉल देते. म्हणले देवाला तू मिस कॉल? हा म्हणली देवाची माझी ओळख. तू आहे देवाचा देवन, माझा नंबर कर सेवन. म्हणले तू हा नंबर कस काय? माय म्हणली मला देवाचे स्टेटस दिसणार. काय बाबा त्या फोन नाही एक बाबा एवढं वाईट केलंय, एवढं वाईट केलंय. तरुण मित्र म्हणजे बाबा त्या मोबाईलचा वापर चांगला करा. मोबाईल पण चांगला आहे बाबा, त्याचा वापर चांगला करी जा. अमोल महाराज कृष्णा दादा 4 दिवसाखाली मला फोन आला. म्हणलं हॅलो कोण? मी घनश्याम महाराज बेटकर बोलतोय. त्यानं एवढं बोलायचं आणि फोन कट करायचा. दुसरा दिवस झाला, हॅलो कोण बोलतोय? मी घनश्याम महाराज बेटकर बोलतोय. त्यानं फोन कट करायचा. तिसऱ्या दिवशी केला, म्हणला हॅलो कोण बोलतोय? मी घनश्याम महाराज बेटकर बोलतोय. त्यानं फोन कट केला बाबा. मी रिटर्न आकाश महाराज कॉल केला. म्हणलं दादा 3 दिवस झालं मला कॉल करताय, कोण बोलतंय? म्हणलं घनश्याम महाराज बेटकर. म्हणलं की तुम्ही कॉल कट करताय, नेमकं काय? काय म्हणला महाराज, नेमकंच उन्हाळा चालू झालाय आणि नेमकंच माझं जमलं. हे मोबाईल नंबर कोणीकडं आहे? तिकडं आहे. म्हणला कसा चुकून तुम्हालाच लागला. म्हणलं दादा एखाद्या बार रेज प्रॉब्लेम असते, काय करा पुन्हा लावा. त्यानं कट केला आणि पुन्हा लावला. म्हणला हॅलो कोण बोलतंय? म्हणलं मी गीत्या बोलते. म्हणलं गीता? अगं तुला 2 दिवस झालं फोन करायलो, कोणता घनश्याम महाराज पेटकरच बोलायला आहे. ते म्हणजे माय रेंजचा प्रॉब्लेम असते व. मग बरं ठीक आहे म्हणला, रेंजचा प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला कॉल करावं की नाही? माय म्हणली 2 दिवस झालं माझं रिचार्ज संपलंय. त्यानं कॉल कट केला बाबा. 299चं 2 GB पॅकचं मला रिचार्ज केलं आणि ठेव फोन रिचार्ज केल्यानंतर मला फोन पुन्हा केला. हॅलो कोण बोलतंय? मी घनश्याम महाराज बेटकर बोलतोय. काय त्या मोबाईलचं बाबा आणि काय नाही दादा ऐका सांगितलं. मी समाजामध्ये फिरत असताना बाबा समाज प्रबोधन करायचं काम करतोय. मोबाईल तेवढाच चांगला आहे, तेवढाच वाईट आहे. पण एक सांगतोय, इथं माझा बाप जमलेला आहे, शेतकरी बाप जमलेला आहे. त्या बापाला सांग ना बाबा, स्वैरी झाल्याच्या नंतर जावी कितीही मोठा खर्च असला तरी त्याला सांगायचं माझ्या मुलीला मोबाईल द्यायचा नाही. कारण कितीक जरी कुंकू झाले, लग्नाची तारीख जवळ आली, कितीतरी त्या मोबाईलनं कितीक जणांचे संसार उद्ध्वस्त केले, लग्न मोडे. त्याचं कारण म्हणजे मोबाईल. एवढा जरी संदेश बाबा कीर्तनातून नेला ना बाबा, तर या कीर्तनाचं सफलता झालं. अभंगाताचे 2 चरण झाले. पुन्हा ज्ञानोबाऱ्याकडे साधे गेला. म्हणायला लागला ज्ञानोबारा आहे जवळपास 10 वाजत गेलेत आहेत. तुम्ही सांगताय देवाचं नाव घ्या, पण आम्ही संसारात आहोत. संसारात असल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात संसारात राहायचं पण असून नसल्यासारखं. पण आम्ही काय करावं? भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा भजन करावे. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. महाराज आम्हाला कळालं संसारात राहायचं पण आसू नसल्यासारखं. पण कसं राहायचं? आसोनी संसारे जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. ऐका बाबा, संसारात राहायचं आसू नसल्यासमोर, डोळ्यासमोर एक दृष्टांत सांगतो ऐका. एकाने सांगितलं महाराज आम्हाला देवाची प्राप्ती करायची पण आम्ही संसारात आहोत, कशी करायची सांगा. त्यानं काय केलं बाबा, घरात मध्ये एक प्लेट आणलं. त्या प्लेटमध्ये प्लेट भरून पाणी घेतलं आणि त्यानं सांगितलं आपल्या हनुमान मंदिरापासून गावाला प्रदक्षिणा मार, पण मारत असताना नियम व अटी लक्षात ठेव. प्रदक्षिणा मारत असताना त्या प्लेट मधलं थेंबर सुद्धा पाणी खाली सांडू द्यायचं नाही.
त्यानं बाबा प्रदक्षिणा चालू केली आणि प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्या महाराजाच्या जवळ आले, म्हणजे महाराज माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली. ते म्हणले ठीक आहे, तू प्रदक्षिणा मारत असताना फल्यानं माणसाच्या घराचं बांधकाम चालू आहे, कुठपर्यंत आलंय सांग. त्यानं सांगितलं महाराज मी प्रदक्षिणा मारत असताना माझं पूर्ण लक्ष त्या प्लेटमधल्या पाण्याकडे होतं, कारण तुम्ही म्हटला होता प्रदक्षिणा मारत असताना त्या प्लेटमधल्या पाण्याचा थेंबर सुद्धा खाली सांडू द्यायचा नाही. म्हणजे महाराज तसंच आहे, संसारात राहायचं पण आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र बारी बाये सदा. असा संसार कोण केला बाबा, फायदा काय झाला अभंगाचं शेवटचं जे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा. 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 ज्ञानदेव
ध्यान देव मनी व्यासाची आखून द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे देवाचे हे द्वारी वाक्षण भरी देणे मुक्ती जारी झाली हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे आसोनी संसारी जीवे वेगु करी वेद शास्त्र बारी बाई सदा ज्ञानदेव मने व्यासाच्या गुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी गडोबा हरि रोपा रघुमाई रोपा रघुमाई हरिडोबा रघुमाई रोपा रघुमाई हरि विठोबा. जवळपास बाबा 9:55 झालेले आहेत. माझ्याकडे 5 मिनिटं राहिलेली आहेत बाबा. माझे 5 मिनिटं गावकऱ्याचे 5 मिनिटं मी घेतोय, कारण तरुण मित्र मंडळींनी सांगितलं होतं महाराज कीर्तन 10:15 संपवा. चलू द्यायचं काय संपवायचं बाबा? कोणाकोणाला वाटले चलू द्या, हातवरी करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 तिकडं कोणालाच नाही काय बाबा? म्हणजे एवढे जण मला वर टाइम देणार म्हणा की. ऐका बाबा, ऐका, विनोदाचा भाग सोडा. ऐका बाबा, आपलं कीर्तन झालेलं आहे. आतापर्यंत झालेले कीर्तन घरी नाही नेलं तरी चालेल, पण इथून मी 2-3 मुद्दे सांगतोय बाबा, तेवढे घरला घेऊन. पहिली गोष्ट म्हणजे बाबा, आज इथं माझा तरुण मित्रमंडळ जमले नाही बाबा. सर्व गावकऱ्यांनी त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण बाबा, या गावात या रस्त्यानं मी भरपूर वेळा गेलो. इथं जे बॅनर लागलंय ना, ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीचं. मी या गावात इथून या रोडमध्ये जाताना, रोडून जाताना भरपूर वेळा इथं आलो. काही लोक म्हणले असतील, या रोड पासून गेलास, गावात का आला नाहीस? गावात यायला मी काय फेप्सीवाला आहे की गारेगारवाला आहे की काय? ऐका बाबा, या रोडून जाताना मी पाहिलोय आणि माझ्या कानावर ऐकण्यात आलं, आपल्या गावामध्ये या वर्षाची जयंती, माझ्या राजाची जयंती बिना डीजेची, बिना बँडची झाली. माझ्या राजाची जयंती कीर्तनानं साजरी झाली. एकदा जोरदार टाळी वाजवा. अरे माझा राजा हा बाया नाचवणारा नव्हता, तर माझा राजा बाया वाचवणारा होता. ऐका, कोण होता माझा राजा? महाराष्ट्राचा इतिहास अनेक शूरवीर क्रांतिकारी लढ्यांचा आहे. सह्याद्रीच्या वाऱ्यांनी, महाराजांच्या शौर्याने, घोड्यांच्या टफाने आणि मार्तमावळ्यांच्या लढाईने आणि शाहिरीच्या डफाने प्रेरणादायक ज्वाजल इतिहास जिवंत ठेवला. स्वराज्य स्थापन व्हावं ही ज्यांची इच्छा होती, असे उत्तम प्रशासक शहाजी राजे भोसले, जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचे स्वप्न वाढलं व घडलं, त्या आदर्शाच्या माता राष्ट्रमाता माझी जाऊ साहेब. शेकडो वर्ष अन्यात्याची साखळदंड तोडून रयतेला मुक्त श्वास देणारे कुळवाडी भूषण स्वराज्य संस्थापक तुमचं आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रामध्ये 1630 ला जर माझी माय माऊली घराच्या बाहेर निघाली, तिचा त्याच्या औरंग्या आबरूक लुटायचा. भर दिवसा माझी माय माऊली घराच्या बाहेर नाही निघायची. माझं राष्ट्रमाता माझी जाऊ साहेबांनी जगदंबेकडे प्रार्थना केली, हे जगदंबे माते, माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला दे, त्यांनी सारा दृष्टांचा नाश केला पाहिजे. तो दिवस उजळला. सह्याद्रीचे गडकिल्ले ज्या पावलांची वाट पाहत होत, तो दिवस उजळला. फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 ला गडावर राणी साहेबाची काळजी घेण्यासाठी माय माऊल्या जमल्या होत्या. जिजामाता प्रसूत झाल्या. सर्वांना आनंदी आनंद झाला. तेवढ्यामध्ये एक दासी बाहेरून सांगायला लागली, राणी साहेबाला मुलगा झाला, राणी साहेबाला मुलगा झाला. तो बाळका साधा सुद्धा नव्हता. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तसा तेजस्वी बाळ जन्माला आला. असा या महाराष्ट्रावरती एकच राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव म्हणजे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारे. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. आहा, एक आणि हा, हा. धारेवर, तलवारीच्या
सर्वांनी हातावरी करा दोन्ही हात. माझ्या राजाचा जय घोष चालू आहे. हा 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 रयते काठीवर झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर आपला प्राणपणाने लढले मावळे परतत्या राजावर. राजात देवात राजात नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजात नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवात नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडाच्या दगडावर. तुझ्या देवाचं नाव प्रभूड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजा धीरज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता वाजदाव साहेब की जय. राजाचा दृष्टांत तुमच्या इको कमी करावा. एका 5 मिनिटांमध्ये तुमच्या डोळ्याच्या समोर सांगतोय, कारण तुम्ही बिना डीजेची माझ्या राजाची जयंती साजरी केली. ऐका बाबा, माझा राजा बाया वाचवणारा होता, नाचवणारा नव्हता. पहिल्याच्या काळात बाबा एक शासन होतं, त्या शासनाचं नाव म्हणजे छत्रपती शासन. आताच शासन आहे बाबा ते कोणाचं ऐकत नाही. आज माझी श्रद्धा ताई कोपर्डीची दादा काय तिची हत्या झाली, त्यांना पकडून कोण शिक्षा दिली नाही. 2 ते 2.5 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते बाबा, त्याला कोणीही पकडू शकत नाही. त्या काळामध्ये छत्रपती शासन होतं, त्यानं काय शिक्षा दिली ती ऐका. एक रांझा गाव आहे, त्या गावामध्ये जसं आजच्या काळामध्ये बाबा आपण गावातून सरपंच निवडून देतोय, तसं त्या काळामध्ये पाटील निवडून द्यायचे. पाटील ही पदवी होती बाबा, माणूस पाटील नव्हता, पण पाटील ही पदवी होती. त्या काळामध्ये पाटील निवडून द्यायचे. रांझा गावामध्ये पाटील निवडून दिला, त्या पाटलाचं नाव अमोलदादा बाबाजी गुजर. बाबाजी गुजर हा गावचा पाटील. आणि गावामधून फेरफटका मारत असताना दादा बाबाजी गुजर एका शेतातून जात होता, आणि शेतामध्ये एक माय माऊली काम करत होती. काम करत असताना त्या बाबाजी गुजरनं त्या माय माऊलीकडे जात होता. तिला चाहूल जागली, माझ्या पाठीमागं कोणतरी येत आहे. पण तिला वाटलं माझा छोटासा भाऊ गणोजी का कोणी असेल, म्हणून तो माझ्या जवळ येत असेल. तिनं दुर्लक्ष केलं. पण बाबाजी गुजर त्या माऊलीपाशी गेला, आणि माऊलीपाशी गेल्याच्या नंतर त्या बाबाजी गुजरनं माझ्या माय माऊलीच्या पदरावर हात टाकला. त्या माझ्या माय माऊलीने बाबाजी गुजरच्या समोर दोन्ही हात जोडून सांगायला लागली, ओ बाबाजी गुजर, माझी आबरूक लुटली ना तुम्ही पाटील, तर माझं बाप ताट मानेनं जगणारा माझा बाप, त्या बापाला गावातून खाली मान घालून जगावं लागणार. त्यावेळेस तो बाबाजी गुजर, ओय पोरी, अरे गावचा बाबाजी गुजर, तू मला आदेश सांगते काय? जसा बाबाजी गुजर म्हणे वागल, जसा आदेश येईल तसा तुम्ही वागायचं. बाबाजी गुजर माझ्या माय माऊलीची साडी ओढत होता, तेवढाच गणोजी जवळ गेला आणि सोडा पाटील, माझ्या ताईला सोडाय म्हणला. तेवढा बाबाजी गुजरनं 5 बोट जवळ केले आणि त्या गणोजीच्या तोंडावर घातले. गणोजी बाबा बेशुद्ध पडला. आणि पडल्याच्या नंतर बाबा त्या माय माऊलीला वाटलं आता आपण गावामध्ये तोंड दाखिलं तर गावामध्ये आपल्या बापाला लोक काय म्हणतील, म्हणून ती माय माऊली आपल्याच बापाच्या शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीच्या कटावर उभं राहिली. आणि उभं राहिल्याच्या नंतर बाबा तिनं मागचा पुगचा कोणताही विचार केला नाही, विहिरीमध्ये उडी मारली. उडल्याच्या नंतर तिचा भाऊ उठला आणि बघतो तो काय, तिच्या बहिणीने विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर बाबा तो मुलगा तो गणोजी विहिरीपाशी गेला आणि म्हणायला लागला, ताई तू ही चूक करायला नव्हती.
अगं ताई तू विचार करायला पाहिजे होता, या रक्षाबंधनला या गणोजीला राखी कोण बांधील? ताई विचार करायला पाहिजे होता, भाऊबीजेच्या दिवशी या गणोजीला भाऊबीज कोण करील? तो गणोजी रोडतच घराकडे गेला आणि बापाच्या डोळ्यासमोर बसला, सांगायला लागला, बाबा ऐका ना बाबा, आपला गावचा बापाची गुजर, त्या बाबाची गुजर ना आपल्या ताईची आबरू लुटली हो बाबा. बापाच्या पायाखाली जमीन सरकेली, बाप जमिनीवर बसला. त्या बापाचं नाव म्हणजे रामजी खोरे. त्या रामजी खोरेनं दादा कोणता विचार केला नाही, थेट लाल महालाकडे गेले. त्या लाल महालापाशी एक शासन बसलं, त्या शासनाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. राजाला म्हणायला लागले, अहो राज, वाचवा राज, वाचवा राज. त्यावेळेस राजानं सांगितलं, अरे रामजी नेमकं तुला झालंय काय? त्यावेळेस बाबा रामजी खोरेनं छत्रपती शिवाजी राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाच्या उजव्या साईडला येसाजी कंक होता. येसाजी कंकाला सांगितलं, ओ येसाजी कंक, ज्या माय माऊलीकड ज्या हरामखोराचे हात गेले, त्या हरामखोराला आताच्या आताच माझ्या समोर आणा आणि चौरंग करून टाका. येसाजीरावानं घोडा काढा. घोडा काढून बाबाजी गुजरच्या घराकडे गेले. बाबाजी गुजरच्या घरामध्ये घोडं नेलं. बाबाजी गुजरला येसाजीरावाला पाहिलं, सांगितलं, ओ येसाजीराव, गरीबाच्या घराकडे बरंच येणं केलं म्हणा, या बसा, तुमचा पाहुणचार करू. येसाजीराव म्हणले, तुला लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी राजानं बोलवलेलं आहे. अरे जाता येईल, या. पतीला आदेश दिला. येसाजीराव आलेले आहेत, असं गरमागरम मसाल्याचं दूध करा. येसाजीरावाला राग आला. घोड्यावरली दोरी काढली. बाबाजी गुजरचे दोन्ही पाय हात बांधले, घोड्यावर टाकलं आणि थेट लाल महालामध्ये गेलं. आणि नेल्याच्या नंतर राजाच्या समोर नेलं. राजानं सांगितलं, बाबाजी, अहो तुमच्यासारख्या माणसानं असं कृत्य केलं तर सर्वसामान्य शेतकऱ्यानं कसं जगावं, कसं राहावं? त्यावेळेस बाबाजी गुजर सांगायला आले, अरे शिवा, अरे तुझं वय काय, तू बोलतोस काय, तू सांगतोस काय? अरे गावचा बाबाजी गुजर आहे, तू काय मला सांगतोस, तू काय मला आदेश देतोस? त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजाला राग आला. अरे येसाजीरावाला सांगितलं, ओ येसाजीराव, या हरामखोराच्या ज्या माय माऊलीकडे दोन्ही पाय गेले, दोन्ही हात गेलते, त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात तिथं चौरंग करून टाका. येसाजीरावाने तलवार काढली आणि तलवार काढ्याच्या नंतर बाबाजी गुजरचे दोन्ही पाय दोन्ही हात जागीच कौरंग करून टाकले. असा एकच शिक्षा देणारा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज, माझा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून बाबा, राजाचे जगत असताना राजाचे विचार घेऊन चल जा. राजासारखी दाढी वाढिली म्हणजे आपण राजे होणार नाहीत बाबा. राजाचा एक एक विचार घेतला ना, आयुष्यात कमी होणार नाही बाबा. मला दिलेला वेळ झालेला आहे, 10:08 झालेले आहेत बाबा. जे काय बरोबर असेल ते माझे गुरुवारी महंत मठाधिपती नामदेव महाराज उमरजकर, गुरुवारी वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली कोरळेकर व श्री हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार भागवताचार्य प्रमोदजी महाराज जाधव यांचा आहे बाबा. जे काही चुकीचं असेल ते माझे बुद्धीचे दोष, बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्याला 3 लेकर आहे त्यानं मला 4थं समजा, ज्याला 2 आहे त्यानं 3रं समजा, ज्याला 1 आहे त्यानं 2रं समजा, ज्याला कोणीच नाही बाबा त्यानं मला वटीत घ्या. तुमचं वावर काय नावावर करू नका, पण जाता जाता 100 रुपये देऊन जा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली